मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ. पोटच्या पोरानं जेव्हा म्हाताऱ्याला आश्रमाची वाट दाखवली, पोटच्या पोरानं जेव्हा म्हाताऱ्याला आश्रमाची वाट दाखवली, तेव्हा हातातल्या काठीनं प्रश्न विचारला, बाबा कंबर कोणासाठी वाकवली? संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या घरात असू द्या, संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या घरात असू द्या, तो फक्त सुखी आणि समाधानी असला पाहिजे. सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल. कारण मित्रांनो, ही दुनिया मतलबी झाली आहे. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, आयुष्यामध्ये चांगली वेळ नक्की येईल. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा, गर्व करून अहंकार करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर सत्ता संपत्ती कामी येत नाही, तर माणसंच आयुष्यभर साथ देणारी कामी येतात. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही. कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. संकट काळात पाठीवर ठेवलेला हात, संकट काळात पाठीवर ठेवलेला हात हा आनंदाच्या क्षणी वाजवलेल्या टाळ्यांपेक्षा अधिक मौल्यवान असतो. कात्रीची धार गेली की कापड एक वेळ कापलं जात नाही, कात्रीची धार गेली तर एक वेळ कापड कापलं जात नाही, पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमखास कापलं जातं. बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल, बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर आयुष्यामध्ये नक्की यशस्वी व्हाल. नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर मनाचा तळ गाठणारं, आलेल्या प्रसंगी जळ सोसून मनाला बळ देणारं असावं. चौकटीत राहून खोटं कौतुक ऐकायची सवय झाली, एकदा चौकटीत राहून खोटं ऐकून घ्यायची सवय झाली की मग चौकटी बाहेरचे सत्य ऐकायची माणसांची कुवत राहत नाही. आयुष्यात काही वेळा रस्ते चुकण्याची पण गरज असते. मित्रांनो, आयुष्यात काही वेळा रस्ते चुकण्याची सुद्धा गरज असते. कारण या चुकलेल्या वाटाच नेहमी नवीन रस्ते शोधण्याचं बळ देत असतात. जीवनातील आनंद हा जर शोधून सापडत नसेल, आपल्याला आपल्या आयुष्याचा आनंद हा जर शोधून सापडत नसेल, तर तो आपल्या वागण्यातून आपण निर्माण केला पाहिजे. प्रकाशमान करणाऱ्या सूर्याची कायम ओढ असायला हवी, प्रकाश देणाऱ्या सूर्याची कायम ओढ असायला हवी. मग अंधारात पण सूर्यफुलासारखं उंच आणि टवटवीत राहता येतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, नशिबाचं दार कधीही आपोआप उघडलं जात नाही, नशिबाचं दार हे कधीही आपोआप उघडलं जात नाही. मेहनत करून कष्ट करून ते आपल्यालाच उघडावं लागतं. ज्या माणसांजवळ संयम आहे, ज्या माणसांजवळ संयम आहे, तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. कपडे फाटके असले तरी चालतील, आपले कपडे फाटकी असली तरी चालतील, पण आपल्या भावना आणि आपलं सर्वस्व ज्या हृदयामध्ये आपण घाण ठेवतो, ते हृदय मात्र कधीही फाटकं नसावं. पैशापेक्षा चरित्र, कपड्यापेक्षा आरोग्य, पैशापेक्षा चरित्र, कपड्यापेक्षा आरोग्य आणि विचारांपेक्षा आचार आणि शब्दांपेक्षा कृती जास्त महत्त्वाची असते. सुरुवात आणि शेवट
या गोष्टी फक्त नाममात्र असतात. एखाद्या कामाची सुरुवात आणि एखाद्या कामाचा शेवट या गोष्टी फक्त नाममात्र असतात. खरी परीक्षा तर सातत्याने करणाऱ्या कष्टामध्ये असते. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं. मनुष्य निवारा बदलतो, वस्त्रे बदलतो, राहणीमान बदलतो. माणसं निवारा बदलतात, कपडे बदलतात, राहणीमान बदलतात, पण तरीही दुःखी असतात, कारण ते स्वतःचा स्वभाव बदलत नाहीत. पेरणी कधी, कुठे आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही. पेरणी कधी, कुठे आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही. मग ती पेरणी धान्याची असो, शब्दांची असो अथवा संस्कारांची असो. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना मात्र शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे. प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवे हे गरजेचं नाही. प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही. एखाद्या झाडाची सावली सुद्धा खूप मोठा आधार देऊन जाते. शेतीमध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. शेतीमध्ये बी पेरले नाहीत तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार ती जागा आपोआप भरून काढत असतात. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. यशस्वी, सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्याचा प्रवास करत असताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी या दोन गोष्टी सोडल्या की वर्तमानातलं सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा, आपल्या स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं असतं. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला, हातामध्ये धरलेला कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका. माणसाचा संग्रह करणं इतकी सोपी गोष्ट नाही जितकी सोपी गोष्ट पुस्तकांचा संग्रह करणं आहे. पुस्तकांचा संग्रह करणं जितकं सोपं आहे इतकं माणसांचा संग्रह करणं सोपं नाही. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसाचा संग्रह करण्यासाठी त्यांच्या भावनांची कदर करावी लागते. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही आपला पराभव करू शकत नाही. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. एखादं अपयश आपल्या वाट्याला आलं तर कुणीही आपल्याशी फारसे संबंध ठेवत नाही. आणि जर यशस्वी झालो तर नसलेली नाती सुद्धा बोलकी होत असतात. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मित्रांनो, शेवटी इतकंच सांगेल की दोन गोष्टी आयुष्यातल्या कधीच संपू देऊ नका. एक, आपल्या मनाचं बालपण आणि दोन, आपल्या अंतरंगातलं देवपण. या दोन गोष्टी जेव्हा संपतील तेव्हा खऱ्या अर्थानं माणसातला माणूस संपून जातो.